I went from this. छान फॉग येतोय. येस. I mean, I went from this to this. तिथे भेटते ना माथेरा, तिकडे मी तुला घेऊन जाते. त्याच्या पुढे तू सांग. हा त्याच्या पुढे विचारूया. मला पण नाही आठवत एवढं. मला पण एवढं आठवत नाहीये. काय स्टार्ट आहे? मस्तपैकी आमचं स्टार्ट आहे. आम्ही आमच्या एक मेंबरला मिस करतोय. तो आमच्या हृदयात पण नाहीये आता आमच्या डोक्यात पण नाहीये तो, पण आम्ही त्याला मिस करतोय. तर कॅब यार मस्त. मम्मी लोक पाठवत नव्हते. मम्मीने साप आमच्या अक्कल बिक्कल काढले, पण तरी पण आम्ही आलोय. आम्ही आता येस. मला जाम भारी वाटतं यार. इकडचं वेदर काय मस्त आहे. एक नंबर आहे. फेक कर. हे बघूनच कळेल सिद्धी लोकांना. अजून आपण नाही एंटर केलं ग कॅब मध्ये. कॅब मध्ये मस्त वाटलं. असं पूर्ण फॉगी झालं होतं. आणि वॉटरफॉल पण होते. त्यासाठी तुम्ही शरदला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला पूर्ण शेअर करेन माझ्या मिनी ब्लॉग मध्ये इंस्टाग्रामवर. येस. डू फॉलो गाईज. तिचे सबस्क्रायबर. हा तू पण मला दे शाउट आउट. माझ्या याच्यावर तुला शाउट आउट दे तू आणि मी तुला देईल. बापरे लाद बीत मारायचा. इथेच मला कॉल करावं लागेल कोणाला तरी. आम्ही तिकीटच नाही काढली. आम्हाला वाटलं बंद आहे, पण चालू आहे. हो नो. हिच्यासोबत काय फोटो काढायचा. लोक किती एक्साइटमेंट मध्ये सगळे फोटो काढतात. लोक मला पण जज करत असतील काय कॅमेराशी बोलते. आम्हालाच जाणार आहे कारण की आम्ही आहे खतरों के खिलाडी. बापरे यायची गाडी पाठवू आणि एकदा बॉम्ब वाजवायची. इथे मॅगी खायची का शरू? हा खाऊच लागेल आता. पाऊस पण बोललो. व्हिडिओ माझी चालूच आहे. ती तिचा टायमिंग झाल्याशिवाय नाही सुटणार ना. शेकोटी बघा. कॉन्टेंट क्रिएटर बघा. ए बाय पाटी हो. ओय शरू. मी चाललोय आता. आमची मॅगी खाऊन झालेली आहे पटरीमधून. लास्ट टाइम लोकांनी मी उज्जैनचा ब्लॉग टाकलेला तेव्हा मला बोलत होते की तुझ्या बाकीच्या मैत्रिणी कुठे आहेत. काय लोकांना नसतं यायचं ब्लॉग. त्याला मी नाही काय करू शकत. मी जबरदस्ती नाही करू शकत. बरोबर यायचे ती येते ना. येस. त्या जी की ही आहे तिला काय नाही वाटत यायला. जे लोकांना नाही यायचे त्यांना मी जबरदस्ती नाही करू शकत. त्यामुळे पुन्हा विचारू नका मम्मीला जाऊन मैत्रीण कुठे आहेत. माझ्या मैत्रीण मला नाही येत. मला नाही नाद खुळा विषय. आता तुम्हाला मी एक व्ह्यू दाखवते. होप तुम्हाला आवडेल. काय नाद खुळा विषय इकडे यार. आमचं नाही
हा शब्द नादखुळा म्हणून आम्ही ठेवणार आहे नादखुळा पॉइंट. ही नदी आहे आय थिंक ही वाली. मस्त. या पॉइंटचं नाव आहे नादखुळा पॉइंट, जो की त्याचं नाव आम्हीच ठेवलं. आम्हीच म्हणजे त्या माणसाने ठेवलं असेल तो इथेच कुठेतरी. आणि आम्हाला हा शब्द आवडला. डायरेक्ट कॅप्चर करून टाकला. तिथे कोणाचं तरी घर पण आहे, तिथे गाव पण आहे. काही लोक कोंबड्या माकडं पण आहेत. त्यांनी माझा फोन बिन नाही खेचायला पाहिजे. बस खेचलं तर झालंच. हे एक माकडं आणि ही एक माकडी आणि माझ्यासोबत अजून एक आहे. आणि आमची गावची राखण राहिले. यातली कुठली अवेलेबल असेल तर बरं होईल. कोहराही कोहरा. पुढचं काय दिसतच नाहीये. दिसतंय रे, एवढं पण अजिबात दिसत नाही असं नाही आहे. पण मस्त धुकं आहे. अजून आम्ही एकदम वरती माथेरानला पण नाही पोचलो. चालतोयच. पोचलोय. खूपच जरा जास्तच पाऊस आहे. अरे आम्हाला तिचा फोन वॉटरप्रूफ नाही आहे. तुझ्या ब्लॉगची लिंक दिली लोकांना. येस पाऊसच पाऊस. पब्लिक आहे खाली पण दिसणार नाही काय आपल्याला. खोटी धुकं असेल तर फायदा नाही. धुके दाटले रेशमी सर्वे धुके काहीच दिसत नाही. सर्व धुकं काहीच नाही दिसत आहे. झिरो विजिबिलिटी. ते तरी शार्लेट लेकला चाललो आम्ही. मस्त आहे ना हे. पण फॉग नाही आहे आता इथे. फॉग हवा होता पण फॉग नाही आहे. कुठेतरी पोचलो आहे आम्ही. आमच्या तिथे लेक आहे जी की कुठून तरी पॉइंट आहे चालायला, पण मला माहीतच नाही आहे कुठून आहे. आणि ते काय सायन्स वगैरे पण नाही लिहिले आहेत. अर्धा तास आम्ही नुसतं चालतोय. कुठलाच एक पण पॉइंट येत नाहीये. कुठलाच पॉइंट येत नाही. ए चल. इन्फ्लुएन्सर सॅलेड लेकला पोचलो. कोहराही कोहरा. आणि माझ्या शूज मध्ये ना पूर्ण पाणी गेलं. पूर्ण हुशार व्यक्ती मी पावसात नाईकीचे शूज घालून आले. माझ्याकडे नव्हते. मी काय करू. माझी सँडल खूप स्लिपरी होती. लास्ट टाइम आलेली तेव्हा इथपर्यंत पूर्ण पाणी होतं. ते आटलंय आय थिंक पाणी. स्ट्रगल. येते ती.
त्याचा का वाऱ्यावर काय नाद खुळा एकदम नाक खुळा बाई. काय काय तरी वेगळं बोलला रे. पण नाच खुळा होतं. काही भारी दिसायला कर कर छान फॉग येतोय. येस हा आमच्यासोबत कोण नाही ना. आपला काय 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 टायटल टायटॅनिक्स मधला तो त्याचं नाव काय जॉश. नाही यार मी रील केली त्याच्यावर. ही इन्फ्लुएन्सर आपली रील केले त्याच्यावरती हिने. कसं काय मी कॅरेक्टर जॉर्ज जॉश जॅक 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 आमचं जॅक नाहीये ना त्यामुळे आम्ही असंच करतो. आम्हीच आहे दोघी आमच्यासाठी. ह्या मुली ना बंक मारून आल्या तर मला बोलतात घरी सांगून आले कधी नाही. bunk मारून आले. तुम्ही बघत असाल तर कमेंट करून सांगा की तुम्ही बघ करून आले. हा चालेल सबस्क्राईब पण करा प्लीज. आणि माझं इन्स्टा आहे. काल टाके 24% चार्जिंग मध्ये कैसा होगा भैया. एक कॉफी पिऊया शौरी कॉफी पिऊ. चालेल चालेल. इथे आहे दुकान कुठलं तरी. आम्ही अशा डागेतनं चालत आलोय. चालत आलं आणि पॉइंट असं काय दिसतोय इकडे. ऐसा ही है. व्हेजिटेबल मसाला मॅगी. इथं मॅगीच आहे. हळू या. तू तू चाल पहिला हळू. काय पॉइंट आहे. कुठे आहे पॉइंट हा. इकडे जायचं शारू. समोर आहे. काहीच नाही यार दिसतच नाही. बघ आता दिसायला लागला. बघायला इथे इथे नदी दिसत होती. जाईल पण बघ कसं ते कॉफी आणि माझ्या शूज मध्ये भरलंय पाणी. मला शूज मधलं पाणी काढायचं आहे. कॉफी प्यायची आहे. मस्त हवा लागते ना असं बघत नाही. प्यायला हवं. जरा तुझा कप इकडे दे मला. पाऊस कसा आला यार. तुझी कॉफी थोडीशी दिसते माझी जास्त दिसते. थांब आलं. तिकडे बसून प्यायची होती पण पाऊस आला. जिना माहिती. दादा पाटील वाडीला कुठे बोललात तुम्ही. काय नाव. महेंद्र मांडे. हा जे लोक महेंद्र मांडे चोळपत असणार ना. बघा माका नाही ना. मग आता आमच्या नेहमी बघितलं ना. मी आता सांगावं
या आजीकडे या कधी आलात तर. इको पॉइंटच्या इथे सगळं मिळतं, वडापाव, कॉफी. आता रेमन पॉइंट जायचा रस्ता बघ भाई साहेब. अरे आहे पब्लिक आज. ए आजा ना, ये पुढे खूप आहे अजून, म्हणजे आलं. हे बघ इथे क्लिअर आहे. किती क्यूट आहेत ना त्यांच्या आहेत. चांगले बघायचे किती किती पब्लिकच्या समोर करतो बघा. हे बघा इज्जतच नाही, पडलेलीच नाही आहे बघा. किती मोठं आहे रस्त्यातच. आम्ही जवळ नाही जात, आम्हाला माहिती आहे वारूळमध्ये काय असतं ते आम्हाला कळत नाही आहे कुठे जा. आम्ही बोललो की हा वाला एक पॉइंट आहे तो आम्ही जातो, करून येतो. कारण की मला असं वाटतं सनसेट पॉईंटवरनं मार्केट जवळ आहे आणि इथे गेलो तर बघू 3 तर वाजलेत. काळोख व्हायच्या आधी आम्हाला मार्केटमध्ये पोचायचं माणसात. कारण की एकदम एक्सपिरियन्स हॉरिबल काळोख झालेला. फुल 6-6:30 वाजलेले. इथून कुठे आणि इथे वरती बघूया ना कुठला आहे पॉईंट. इथे तेच पॉईंट आहेत ग जे तिथे त्यांनी लिहिलेले आहेत. किती क्यूट आहेत ना घोडे, पण बांधलेले नाही आहेत बाय. नाही बांधलेले आहेत वरती, पण ते आरामात काढू शकतात रे. कुठलं पॉईंट आहे काय माहिती. चाललोय तिथे पण आतमध्ये रस्ते आहे. शरू असाच रस्त्याने गेलेलो आम्ही. चल बघू. फक्त आपण जातोय, आपल्याला नाही माहिती. आणि इथे गुगल मॅप पण नाही चालत. नेटवर्क हे घे. इथे पण धुक्कळ. आपलं सगळ्यात चुकतंय जरा मध्ये मध्ये म्हणजे आपल्याला घंटा माहितीये काय सर इथे आहे ना चुकीचं आहे. रिटर्न जायचं. आम्हीच आहोत 2 जणी मुली आलोत आणि सगळीकडे मुलंच दिसतात आम्हाला. थोडंसं वरचं पण हा साईडला उभं राहूया ना त्यात का. सगळं धोकं.
मस्त आहे ना इथे शहर. छान. सगळे मुलंच आहेत. तिथं मुलंच. काय होतं? बंदरला का बंद त्यांना डरवतोय काय माहित नाही. बघ मी तर म्हणते असं त्याला मारायला पाहिजे ना त्या या मुलाला. तो जास्त करतो. आम्ही थांबतोय आम्ही इकडनं आलो. आता इकडे चाललोय सनसेट पॉइंटला. शरू एवढं चाललं तरी काय बाजारपेठ बाजारपेठ हा बाजारपेठ बाजारपेठ. तर हा इथून बाजारपेठला मग ती इथनं लांब आहे. हा मी गेलेली आहे लास्ट टाइम. इथे मॅगी खाल्लेली आणि इथनं रात्र झालेली आणि आम्ही असं चुकत फाटून आम्हाला कळत नाहीये की सनसेट पॉइंटला जावं का डायरेक्ट जावं म्हणजे बाजारपेठ डायरेक्ट बाजारपेठला. इकडे पॉइंट नाही शरू. लुईस पॉइंट बघून आलो आपण. लुईस तो पॉइंट मागे गेला. हा इकडचं आहे फक्त सनसेट एक पॉइंट बाजार जायचं आणि रिटर्न यायचं इथे. आणि मग इथून डायरेक्ट बाहेर जायचं घरी म्हणजे रूमवर. हा हा मग जाऊया सनसेटला. पाय दुखतायत ना. 1.5 किलोमीटर चालायचं आहे. चाल सनसेट पॉइंट बघायला. सनसेट पॉइंट जरा जास्तच लांब आहे का इथून पण सनसेट पॉइंट. ओ नो. ओ शिट आता बंद आहे. शरू हा साईन आहे आपल्यासाठी. रिटर्न जायचा. काय करायचं. लोक येत आहेत ते काय करतात बघूया. लोक जे करतील तेच आम्ही करू. हे पोरं गेले. नेक्स्ट वॉट एव्हर दे विल डू. इफ दे जम्प वी विल जम्प. नो यू जम्प आय डोंट जम्प. वी विल. हे आपल्याला काय शिकवतं. रस्त्यामध्ये किती पण बाधा आल्या तरी सुद्धा त्याच्यामधनं वाट शोधून जाणं हेच शिकवलेलं आहे आपल्या बेडेकर स्कूलमध्ये. हे खतो के खिलाडीचं ऑडिशन मी देते. बाय. रोके ना रोके कदम. जसं कळलं ना. बघा तुमची मम्मी काय करते. असा रस्ता काढायचा असतो जीवनामध्ये. किती पण अडथळे आले तरी सुद्धा असा मार्ग काढून जा. काय म्हणतात ते आजची शिकवण ही आहे. वाटतंय काळोख होत चाललाय आणि आपण त्या बॉईजला फॉलो करायचा डिसिजन रॉंग नाही घेतला ना. गट फिलिंग काय बोलते. गट फिलिंग काय बोलत. गट फिलिंग नाही. गट फिलिंगला थंडी वाजली. वाव छान दिसतंय बघ. आता इथना असं हे आहे डीप आहे इथना.
हे जांबाच दगड आहे हा पण. तुमच्याकडचाच आहे. हा जांबा दगड, पण हे पण कोकणातच येतं ना. रायगड ना. हा मग कोकणातच येतं. वॉटरफॉल पण येतं. हनुमानजी आर यू देअर. येस. गिव्ह अस अ साइन. रेकॉर्ड चाललाय. आणि आता कुठे? मार्केट. हा घरी म्हणजे हॉटेलला. हा तो माणूस बोला अर्धा तास लागेल तुम्हाला मार्केटपर्यंत पोचायला. ऑफ नोवेअर, ना पाठी कोण ना पुढे कोण, आणि आम्ही चाललोय अंदाज घेत. पण इथे कुठे साइन बोर्ड तरी लावायला पाहिजेत ना. ॲटलिस्ट कॅमेरा तरी लावायला पाहिजेत ना या लोकांनी. हा ना. ते लावतात बघ ना फॉर सेफ्टी. इथे इथनं आम्ही आलो आणि इथे आम्हाला माहीतच नाही कुठे. इथे तर नक्कीच जायचं नसेल, कारण की मला असं वाटतं यांनी बंद केलंय. आणि इथे पण नसेल, इथेच असेल शरू, कारण की ही वाट नाही वाटत आहे मला. आणि ही या लोकांनी बंद केले, हे लोकांनी बंद केले. त्यामुळे इथनं तर आम्ही आलो. तर काय आहे बोर्डवर? इथूनच जाऊयात मग. हे बघ. काहीच नाही आहे बोर्डवरती. इकडनं तर नाही, तिकडे पण. आपण पुन्हा वरती कशाला? खाली आहे ना. इथूनच. इकडनंच असणार. जो होगा वो देखा जाएगा. पण हाच असेल रस्ता. म्हणजे इकडनं माणसं पण नाही आहेत ना येणारी जाणारी, की त्यांना विचारू. आणि ही बोर्डची अवस्था अशी, काहीच नाही लिहिलं त्याच्यावर. कसं पुन्हा यार. सनसेट पॉइंट वॉक. आणि बंद आहे. आणि इथे वरती तर जायचं नाही. शरू नक्की खाली जायचंय ना का वरतून? तिथे घर आहे कोणाचं तरी. तिथे घर आहे, बंद आहे का चालू आहे माहित नाही, पण तिथे घर आहे. विचारूया परत. एवढं घर आहे की काय? पण ते नक्की बाजार लिहिलंय. हा पण असं पण ॲरो आहे, असं पण ॲरो आहे. असंच आहे. खाली बघ. कुठे खाली? येल्लोचा ते बाजार लिहिलंय, पण एक येल्लो ॲरो इथे दाखवते आणि इथे दाखवतो. म्हणजे दोन्ही पण रोड असेल कदाचित. दोन्ही साईडने जाऊ शकतो. काय करूया? असं जाऊन असं काहीतरी असेल. सरळ जाऊन चल मोठाच रस्त्याने जाऊ. तिथे घर दिसतंय ना, कोणतरी असेल. हरवलो गाईज, हरवलो. काहीच नाही भेटत आहे. बाजार लिहून 2 ॲरो दाखवत आहे. कसं काय कळणार कुठे जायचं? मिसगाईड. आता तिथे पण ते पण नाही माहिती. हां, आणि त्यामध्ये माणसं आहेत की नाही ते काय माणसं असू दे, हां, बंद नसू दे. हे तर किती वाजलेत? 5 वाजून गेले. 5 वाजले. शरू हां आहे तिथे येल्लो मार्क. येल्लो इथे. चला बघू. जो हमसे देखा जाएगा.
असंच होतं रे, इथे जाताना ना वाट नाही मिळत. जसं आलो तसंच वाटे जायचं. ओके चल, फायनली घरं दिसली. घरं आहेत पण आले आणि चढ इथून आलोय चढून आता. काहीतरी घरी दिसली. अरे पण इकडे सनसेट कसला अरे सुंदर. कसं अरे आणि घर बंद आहे. सुपर. गॉड, मला भीती वाटते आता. काय करायचं? सिद्धीचं असं आहे की आपण परत खाली जाऊयात. परत खाली जाऊया. तिथे ना व्हाईट कलरने बाजार लिहिलेलं आणि व्हाईट कलरनेच ॲरो केलेला, जो की हा येल्लो ॲरोला आम्ही फॉलो केलो. ठीक आहे, खाली जाऊनच बघूया परत रिटर्न. इथे घर होतं म्हणजे घर बांध. बंद आहे. एकच घर आहे आणि चल चल चल, वेट नको करायला. का ते वाजलं ना. चाललोय हा म्हणून तुला बोलली लवकर चल. मला विश्राम. ते मार्केट लिहिलंय. एक रस्ता इथे जातो, एक रस्ता इथे, जो की मी इथे पुन्हा जाणार नाही. आता हा रस्ता फॉलो करूया. त्यांनी दोन दोन का दोन दोन दाखवलंय. जातोय का? पण तिकडे असं वाटलं नाही आपण वर गेलेलो तर. हे देवा प्लीज चांगलं ठिकाण. मला ना रात्री आली की हे वाटतं. तरी रात्र नाही झालंय 4:47. 5 पण नाही वाजले. हां पण माणूस दिसायला पाहिजे ना. माणूस दिसायला पाहिजे ना. आम्ही कुठे आलोय व्ह्यू पॉइंट बघत बघत. हे बघ, नाही, साईन बोर्ड नाही आहे, रोडचं आहे. रस्ता वर 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 वर. मला लास्ट टाइम आठवतंय की कोणतरी बोललेलं वर 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 जायचं असं. मग आता मगाशी वरवर गेलो. नको पण मला तिथे नाही जायचं. चांगली बाईक नाही आली आणि आवाज आला ना परत. परत जास्त मला वाटली आमची जिरली. माझी ती ते चांगलीच जिरली. अजून हे आम्हाला आता एक एक करून घर दिसायला चालू झालं. घर तर दिस. असंच सिद्धी पण मागे पण दिसलं होतं घर. आणि आपण त्या आशेवर गेलेलो. भेटेल म्हणजे आता आपण. मला नाही वाटत इथनं टुरिस्ट येत असतील ना. आपणच 150 आल्या. मला आता असं वाटतंय जी दीड घरच्यांनी अक्कल काढली. जी अक्कल काढलेली ती खरंच बरोबर काढलेली. बरोबर, आम्ही चूक. आलो तसं ना हनीमून पॉईंटवर रिटर्न जायला पाहिजे होतं. खरंच. शरू जाऊया रिटर्न. नाही सिद्धी, नाही नाही ना. ना, खूप आहे मागे, खूप जास्त. हो शरू, रस्ता नाही आहे पुढे. शरू बोर्ड आहे. शरू बोर्ड आहे. हां नाही नाही सिद्धी. परत आम्ही इकडे. काहीच नाही आहे. हा सगळाच रस्ता. हा बोर्ड. आले आले माणसं आले मग. अरे पाहतून पाठून आमची 4 झालेली. 150 आणे.
मम्मीने साप काढली असती आमची. हां मम्मीने काय साप आमची विरघळलेली स्वतःची जिरली होती. जिरलेली आमची जिरली आमची माथेरानला येऊन जिरली. नाही पाहिजे आम्हाला आता. तिथल्या तिथे तो लेक बघायचा नेक्स्ट टाइम. अति शहाणपणा नाही करायचं. आणि घरी यायचं. हा जे आहे ते पटापट. इधर से मार्केट कितना दूर है? इधर से शायद इधर सामने बोर्ड है उधर पे. कितना टाइम लगेगा? 1 किलोमीटर आहे. ओके थँक्यू. किती टाइम लागेल? 1 किलोमीटर आहे ना. बोर्ड आहे पुढे बोलला ना तो. फायनली. बापरे भेटलेलं आहे आम्हाला पेठ रेल्वे स्टेशन. चाललंय. एवढ्या तासाभरानंतर आता परत माणसांचा आवाज यायला लागला. इतका वेळ अजिबात आम्ही माणसांच्या आवाजासाठी आम्ही तरसलेलो. तरसला कोणीतरी दिसेल. कोणच नाही. कसल्या रस्त्यात ना आलोय आम्ही. तुम्ही येणार असेल ना तर ऑफलाईन आहे ना मॅप डाउनलोड करून ठेव. बाजार पूर्ण माथेरानच्या पॉईंट टू पॉईंटचा. मग कळेल. सनसेट पॉईंटच्या नंतर आम्हाला त्या माणसाने सांगितलं की पुढे जा असं असं. पण असे 4 रस्ते येत होते आणि बीचमध्ये आम्ही करू काय. हर एक थोड्या 10 मिनिटावर 4 रस्ते. हां असं झालं. आम्ही काय करायचो. मोठा रस्ता आहे ना मोठ्या रस्त्याने जायचो. छोटा रस्ता दिसला ना की नाही मोठा रस्ता लक्षात ठेवून जायचा. मोठ्या रस्त्याने जायचं. आणि एका ठिकाणी गेलो. आई शपथ हनुमानजी एवढं मी हनुमान चालीसा बोलली. जी पहिली ओळ येते ती मला ती मी 100 वेळा तीच बोलली. आता आपण कोणत्या नगरमध्ये होतो? अरे हे बघ इंदिरानगर. सॉरी इंदिरा गांधी नगर खाली आहे. उशीर एक पाय माझा लय दुखतो. बसलं का? माझा एक पाय ना खूप दुखतो. पाय हा माझा पुढे. आता आम्ही पहिले रूमवरती जाणार आहे. डायरेक्ट रूमवर जायचं. हां बॅगा बिगा ठेवू आणि मग येऊ बाहेर थोड्या वेळाने. हॅलो भाऊ. आम्ही आलो आहे. त्यांनी दिलेला आम्हाला तिकडचा रूम. पण ते स्कॅम खूप होतात आणि आता ते बोलले की नाही आहे म्हणून. त्या रूमचं काम चालू आहे. लिकेज आहे तर मग नाही होऊ शकत. तर आम्हाला दुसऱ्या रूमसाठी सेटल व्हावं लागलं. आणि आम्ही आधीच पैसे दिलेले. तर तिकडचा कॉर्नरचा होता. ॲडजस्ट लेट्स सी ते आता रिटर्न पैसे देत आहेत का. हां ह्याचं नाव नम्रता पॅलेस. तर रूम एंटर केल्यावरती डायरेक्ट बेड आणि टी व्ही बेड. हे काय ते सिटिंग एरिया आहे. इकडनं बाहेर सगळं व्ह्यू आहे. ॲटलिस्ट व्ह्यू तरी आहे. आणि इकडनं वॉशरूम आहे. बस एवढंच आहे. ठीक आहे करू ॲडजस्ट. हां
1400. थँक्यू. 1200 त्यांनी दिलेले आहेत पैसे रिटर्न, कारण की आम्ही एका वेगळ्या रूमसाठी बुकिंग केलेली आणि त्यांनी दिला दुसरा रूम, कारण की त्यांनी. हाय, दिसतंय का तुला? अय, हाय हाय. एवढ्या जवळ जाईल का मी रिअल मध्ये? विंडो ओपन असते. गेला घाबरतोय तो. कसला घाबरतोय? तुला दिसतंय आतलं? आता बघा, नाही घाबरत तो. किती वाजता आलो आपण घरी? ठीक आहे, आम्ही दोघी आलो फिरून घरी. 5 वाजता हां, आणि त्याच्यानंतर मस्त आम्ही चिल करत बसलो थोडा आंघोळ वेळ. केली हां, मस्त आणि मग आम्ही जायला निघालो बाहेर. जेवायला. हम्म. आणि माझ्या पॅन्टवरती स्टेन होता ब्लडचा, कसा आला मग कळलंच नाही. आणि मी चप्पल घालता घालता इथे पडलेली पण होती. तो सीन नाही Socks कॅप्चर मुळे. केला. पण मला वाटलं की त्याच्यामुळे लागलं असेल, पण ते लागलं नव्हतं. आणि नंतर मग मी असं असं गोल होऊन दाखवलं की कुठनं काय होतंय. मग पाय इथे लागलेलं म्हणून मी पॅन्ट वरती करून चेक केलं, तर अशी धार लागलेली रक्ताची. पूर्ण ब्लड येतच होतं ते येतच स्टॉपच होतं. नव्हतं होत. आणि टिश्यू पेपर नव्हता आमच्याकडे, मी कसं तरी हां. शोधून काढला आणि क्लीन केला. केलं आणि जसं क्लीन केला तसं 2 दोन बाईट दिसले. आणि ही विचारते की 2 दिसतात ना, 2 डॉट दिसतात ना 2. आणि मी हिला कसं सांगू? जर का हिला सांगितलं की हां मला पण दिसतंय, तर ही पॅनिक होऊन जाणार. मला माहित होतं तुला दिसतायत. मी बोलले की नाही, एकच आहे. आणि असं माझं ब्लड स्टेन सगळीकडे हा तर होता. आत्ताच आहे. हा, कालचा आत्ताच आहे. फुल तो टिश्यू पेपर खालचा पण ब्लडने असेल. फ्यूज झाला नाही, ते होता. पण दिलं. मग आणि- आम्ही फुल पॅनिक मोड पॅनिक मोडमध्ये शूज घातले. शूज मी ऑलरेडी घातलेले होते, पण मला ते नंतर दिसलं ब्लड. नंतर मग आम्ही निघालो. आम्हाला एक माणसाने बोललं की तुम्हाला केस स्टडी बनवावी लागेल, 5 रुपयाची, गव्हर्नमेंटच्या हा, डॉक्टर. इकडे संध्याकाळी डॉक्टर नसतील तर तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आम्ही शोधायचं होतं. आणि नंतर मग आमच्याकडनं दरवाजाचा लॉक लागत नव्हता. सुरुवात अशी झाली की पहिले लॉक भेटला नाही. लॉक भेटला. लॉक भेटला तर तो लॉक लागतच लागतच नव्हता. नव्हता. नाही, त्याने ना लॉक आणि चावीच दिली नव्हती आपल्याला. हा, तेच Direct पहिले लॉक open करून नव्हतं. दिलं हा. होतं. तर मग परत लॉक लागला नाही. त्याच्यानंतर रस्त्यामध्ये एक दारू पिलेला माणूस भेटला. तो आम्हाला 5 मिनिटं त्यानेच खाल्ली की असं जा तसं जा, इकडे जा तिकडे जा. झालं मला त्याचं- जायचंय, डॉक्टरकडे जायचंय आहे, तर त्याने 3दा विचारलं. हा. त्याच्यानंतर आणि मग नंतर मग मी पाय असा वरती घेऊन चालत होती, जो की मी ब्लॉक केला नाहीये, कारण की मी फुल पॅनिक मोड मध्ये होती. ब्लॉक करायचं सुचलंच नाही. सुचलंच नाही. ऐसे क्या हो गया? आम्ही क्लिनिकमध्ये आलो आहे. का तर लिच बाईट. कितना खून जा रहा है? ज्यादा गोली मत दो. मैं हॉलिडे पे आई हूँ. नाम आपका? सिद्धि गोस्वामी. सिद्धी. सिद्धि कैसा है डबल अच्छा. ट्रॅजेडी. आप बैठ जाओ. दुखेगा नहीं.
आणि नंतर मग आम्ही डॉक्टरकडे गेलो. तो डॉक्टर पण नाही, तो येणार होता खूप टाइम, त्याच्याकडे पेशंट पेशंट सारे. खूप सारे होते. मग तिथे काका होते, त्यांना मी ते बोलले काय झालं. मग मी असं वरती करून दाखवलं. ते बोलले अरे तुला किडा चावलाय. मी बोलले मला दुखत नाहीये पण तो किडा चावलेला. ते बोलले की नाही इथे असंच असतं, इथे नाही दुखत. पण जेव्हा तिथं त्यांनी आता- सांगितलं की हा. असं चावलं असेल आणि त्याने ब्लड सक केलं असेल, तेव्हा आमच्या लक्षात आलं की अच्छा लीच आहे. आणि तरी सुद्धा आम्हाला बिलीव्ह होत नव्हतं. म्हणून आम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो. त्याच काकाने सांगितलं की जायला. त्या डॉक्टरने मला असं वरती चढून जायचं होतं, शरूला वरती हा आपण चढता तो पॉइंट ऍड करायचा राहिला. एक तर मला चालायला जमत चालायला जमत नव्हतं, नव्हतं. पाय पूर्ण गेलेले. आम्ही किती स्टेप्स चाललो, 27,000 आणि ते चढायला येत नव्हतं. आणि मी कशी तरी चढत होती. मला माहिती आहे मला माझा जीव वाचवायचा आहे. मी चढल्याच्या नंतर तो डॉक्टर बोलला अरे नाही हे लीच चावलंय, काही नाही. त्याने ड्रेसिंग केल्याच्या नंतर ते बोलले की 2 तासाने काढून टाका. नंतर आम्ही मस्तपैकी दाल फ्राय जेवलो आणि मग रूममध्ये रिटर्न आलो. तर ती लीच तिथेच पडलेली हा. होती. रूम मध्ये आल्यावर ती लिस्ट भेटली. आणि पहिलेच आम्ही डिसाईड केलेलं, इथं बोललेली मी गेल्या पहिले शोधणार सगळं आहे. शोधणार. सगळे कपडे कुठल्या कुठे पण असू कपड्यामध्ये शकते. जर का शरूच्या कपड्यामध्ये आली तर तिला पण चावेल. म्हणून मी सगळं चेक करायचं बघितलं, पण माझ्या शूजच्या साईडला ती तशीच पडलेली होती. जे मला लीच चावले ना ती आता आम्हाला सापडली. ही बघा जस्ट जिने माझ्या वाट लावली, वाट अक्षरशः वाट. ही बघा ती लीच. का बाय मला चावलीस, मीच भेटली एवढ्या ह्याच्यात तुला. अशी राहिलत होती. पण काय सक केलेलं तिने, ब्लड पूर्ण अशी जाडी झालेली. आणि मग मला मी फोन केला. ते बोलले नाही, शरूची मम्मी बोलली की तिला जाळा. आता जाळ्याला इथे आणू काय, इथे मला माचीस पण नाही. मग मी खाली रिसेप्शनला गेली. ते बोलले की आपल्याला हे करावं लागेल, मीठ टाकावं. त्याने जाऊन मीठ आणला. ते अजून तिथेच आहे त्या तिचे मीठ. ड्रेसिंग करून ठेवली आहे. हा त्या मिठाला पाणी सुटलंय आणि ती मध्ये अशी आहे पिलेलं. तिच्यावरती आम्ही मीठ टाकलं. मेली नाही, अजून आहे ती. खूप आहेत का इकडे? मला कळलंच नाही ती चावलेली. अजून नसेल ना कुठे. पण ती जिवंत आहे की नाही मला माहित नाही. मला इथनं जायचंय आता बस. आम्ही आता निघतोय. आम्ही फिरायचं ठरवलेलं कालपर्यंत. आम्ही असं ठरवलेलं सकाळी की उठून जाऊ. सकाळी उठूयात आणि सकाळी पण मस्त पॉइंट मला बघूया. रात्रभर झोप नाही आली. मी या खुर्शीवर नाही या खुर्शीवरती. ते पण माझ्याकडे आहे Tired. एक फुटेज की आम्ही 2:30 वाजता ही जागीच होती. मला ना माहिती, मला तर झोप लागलेली आणि मी उठून मूवी जागीच बघत होतो. मला ती झोप नाही लागत अजिबात तिला. नाही आली. मी हेराफेरी बघत होती रात्री 2:30 वाजेपर्यंत. तेव्हा तर चालू केलाय. हा. 4ला वगैरे हा झोपली असती. हा 2:30 वाजता मी चालू केलंय. तोपर्यंत मी काय करू, मग शरू उठत पण नाही. मी हिला उठू मला तरी गाढ कशी? झोप लागलेली एकदम. मला झोपच नाही. आणि मग बघता मला झोप लागली. तर मग मी ती आता 9 वाजता उठते. आणि आम्ही आता डायरेक्ट घरी जाणार. घरी चाललोय कुठेच बस. नाही नाही फिरायचं. नाही पाहिजे आम्हाला. जेवायला पण ठाण्यामध्ये. ठाण्यामध्ये आमच्या घरी जाऊ द्या आम्हाला. ठाण्यामध्ये पोहोचू दे बस. हा, ठाण्यामध्ये पोहोचले की सेफ आहे आपण. आणि अजून सुद्धा सकाळी 10-10:30 वाजले तरी सुद्धा ते असं टपक असं ब्लड येतच आहे त्याच्यातून. येतच. आणि तो डॉक्टर बोललेला 2 तासांनी काढून गावठी डॉक्टर. आम्ही आता जाणार ठाण्याला आणि तू ठाण्याला डॉक्टरकडे जा. बाय गाईज.